ट्विट करून सांगितलेलं आहे की एका आंदोलनासाठी जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे बंधूंचे जे मामा आहेत त्यांच्याशी बोलायला आलोय. मामा, खरं तर स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आज सकाळी संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. काय वाटलं त्या क्षणाला तुम्हाला? नाही, चांगली गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे. आणि मी अनेक वर्ष प्रयत्न करतोय आणि त्याला हळूहळू काही ना यश येते. खुदा के घर देर आहे, अंधेर नाही आहे. काला ये तस्मय नमय मी सांगत होतो. आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या घटना घडत आहेत आणि दोघांनी एक एक पावलं पुढे टाकली आहेत. आता थोडे दिवसांत एक एक हात पण पुढे करतील आणि महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगले दिवस येतील आणि ठाकरे ब्रँड हा अधोरेखित राहील आणि लोकांवर चांगली छाप पडेल असं मला वाटतं. अर्थातच आधीपासूनच आपल्या मनात आहे दोघांनी एकत्र यावं, पण हे खरं बघायला गेलं तर मनसेचा जन्म हा काही वर्ष आधी आला. दोघंही शिवसैनिक आहेत, पण हे शिवसैनिक एकमेकांच्या संपर्कात नाही येत आहेत. संदीप देशपांडे असतील, संजय राऊत असतील, यांच्या सहाय्याने हे संपर्क करत आहेत आणि जवळ येत आहेत. याच्यावरनं तुम्हाला वाटत नाही की दोघांनी पहिले बोललं पाहिजे, किंवा याआधी कधी दोघं बोललेले आहेत का महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर? नाही, बोललं का न बोललं हे त्यांना विचारत, ते मला काही आत्ता सांगता येत नाही आहे. परंतु काही का असते ना, कुठच्या तरी गोष्टीने चांगली घटना घडते. हे काय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगली बाजू आहे. आणि ह्या दृष्टीने मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे मोर्चाच्या वेळेस एकत्र येऊन आपली एकमेकाची जे विचारसहित आहे हे आदानप्रदान झाल्यावर पुढची पावलं टाकण्यासाठी जास्त सोयीस्कर होईल असं मला वाटतं. अर्थातच आज सकाळपासून दोन्ही ठाकरे बंधूंसोबत आपलं काही बोलणं झालंय का? मेसेज असेल, फोन असेल, कोणत्याही प्रकारे संपर्क आपला झालाय का? नाही, संपर्क झाला न झाला ह्या सगळ्या खाजगी गोष्टी असतात. त्या जर मी आत्ता सांगितल्या तर त्या सार्वजनिक होतील ना. त्यामुळे जे आहे ते आहे. माझी इच्छा काय आहे आणि त्यांची इच्छा काय आहे मला चांगलं माहिती आहे. आणि दोघंही एकमेकाविषयी हितच चिंतन आहे. याविषयी आपल्या सर्वांना जे वाटतं तेच होणार आहे. अर्थातच पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी आणि मनसेने हा मुद्दा उचलला होता की मराठी भाषा ही सक्तीची नसली पाहिजे. कुठेतरी हा महाराष्ट्राच्या अनुषंगाने मुद्दा होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रासाठी आणि शिवसैनिकांसाठी सर्व पक्ष जो आहे तो पुढे घेतला होता. पण कुठेतरी मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यावर असे आरोप झालेत की त्यांनी स्वार्थासाठी केलं, मुख्यमंत्री पदासाठी केलं. तर कुठेतरी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जुळत आहेत आणि उद्धव ठाकरे कुठल्या तरी वेगळ्या ट्रॅकवर आहे, असं कधी आपल्याला जाणवलं? नाही, जाणवण्यापेक्षा काय आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून द्यावून पुढचं आपण विचार करायला पाहिजे. कोळसा किती उगाळला तरी तो काळात असतो. आपण उगाळ न बसता महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कसे चांगले दिवस येतील, कशात एकमेकाच्या चुका सुधारून पुढे जाऊ, या दृष्टिकोनातून आपण आता बघायला पाहिजे ना. आणि साहेब असं त्यांना पण समाधान झालं असतं की दोघंही एकत्र आलेले आहेत आणि जो आपला विचार आहे ते दोघं पुढे नेत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. अर्थातच ज्या मुद्द्यावरनं सुरुवात झाली तोच प्रश्न तुमच्यासाठी. तुमचं नेमकं मत काय आहे? आपल्या महाराष्ट्राच्या शाळेमध्ये 1ली ते 5वीमध्ये हिंदी ही सक्ती असली पाहिजे का? नाही, आम्ही जेव्हा लहानपणी जे शिकलो, आम्हाला 5वीपर्यंत आमची मातृभाषेतच शिकलो. आम्ही म्युन्सिपालिटी शाळेत होतो, सगळं मराठीत होतं. आणि माझं तर मत असं आहे, जरी आत्ता माझी नातवंड मोठी कॉलेजमध्ये जात असली तरी ज्यांच्या घरामध्ये पालकांच्याकडे लहान लहान मुलं आहेत त्यांना रोजच्या त्यांच्या अभ्यासावरनं किंवा एकंदरीत बॉडी लँग्वेजवरनं एक ॲडिशनल बर्डन होणार आहे, याचा त्यांनासुद्धा विचार करावा लागेल. त्या दृष्टिकोनातून मराठी मातृभाषा 5वी असणं हे माझ्या मते योग्य आहे. अर्थातच ठाकरे बंधू हे एकत्र येणार की नाही हे मोर्चानंतर पण कळेल, पण कुठेतरी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील एकत्र येणार आहेत. तर त्यामुळे हे नातू लागतात ते आपले, तर त्या अनुषंगाने कसं पाहता? नाही, ते नातू असले तरी त्यांच्या दोघांच्याही बॉडी लँग्वेज भाषेवरनं त्यांचा काही विरोध नाही. ते पण एकमेकाला सहाय्य करायला तयार आहेत आणि पुढची पावलं हे नातवंड आणखीन जोमाने पुढे नेतील असं मला वाटतं. पण अर्थातच त्या दोघांना काही म्हणणं नाही आहे, किंवा ठाकरे बंधूंचं पण नाही, पण कुठेतरी यांच्या ज्या पत्नी आहेत, धर्मपत्नी आहेत दोघांच्या, त्यांचा कुठेतरी वाद सतत चर्चेत असतो. तर त्यामुळे कुठेतरी त्यांचा विरोध आहे का, किंवा त्यांचं नेमकं मत काय आहे?
नाही, मी एवढं किचनमध्ये जाऊन बघत नाही काय होतं ते. शेवटी काय आहे, त्यांचे कौटुंबिक प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करणं बरोबर वाटत नाही. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण बोलावं आणि आपल्याला जे योग्य दिसते ते त्यांनी करावं असं माझी इच्छा आहे. अर्थातच 5 तारखेला जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवर तुम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असणार आहेत. कसं पाहाल याकडे, काय विचार असतील, कसं स्वागत कराल? नाही, स्वागत तर नक्की करू. मला एक सुखद असा धक्का असणार की दोघे एकत्र येत आहेत आणि आपल्या तमाम मराठी माणसासाठी दोघे रस्त्यावर उतरून या महाराष्ट्र सरकारशी मुकाबला करणार आहेत. ही नक्कीच एक आशादायक घटना आहे. अर्थातच संजय राऊत यांनी ट्विट करून हे सांगितलं एक्सपोस्टवरनं. दुसरं त्यांनी एक्सपोज असं केलं होतं की ठाकरे हे ब्रँड आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे दोघंही भाजपचे आहेत त्यांना देखील टॅग केलं होतं. कुठेतरी वेगळं राजकारण पण सुरू करतायत का संजय राऊत? नाही, ते मला माहीत नाही, कारण मी राजकारणाविषयी जास्ती लक्ष देत नाही. मला फक्त कौटुंबिक आणि भाचे एवढंच मला माहिती आहे. दोघांच्या किचनमध्ये फक्त जेवायला जातो. त्यांच्या किचनमध्ये दुसरं काय शिजते मी कधी विचारत नाही. नक्कीच. तर आपण बघू शकतो आपल्यासोबत ठाकरे बंधूंचे मामा होते. नेमकं त्यांचं मत काय आहे ते त्यांनी सांगितलं. सोबतच जय महाराष्ट्र चॅनलवर ज्यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील, एकत्र दिसतील त्यावेळेस त्यांना सुखद धक्का बसेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आपण पाहतोय ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी सुद्धा या मोर्चाबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. तसंच महाराष्ट्रासाठी हे दोघे बंधू एकत्र यावेत ही त्यांची सुद्धा इच्छा होती आणि कुठेतरी आता ही इच्छा पूर्ण होऊ पाहतोय तसे वेध लागलेले आहेत, यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला. आपण पाहतोय दोघंही महाराष्ट्राचं हित जपतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. पण पाहतोय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर ठाकरे ब्रँड आणखी मजबूत होईल आणि हा ब्रँड मजबूत होणं हेच महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे असं चंदूमामा यांनी म्हटलेलं आहे.